पण जर कुठल्या गावांनी डबडब केली तर तिथलं पाणी सगळं बंद करेल. बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. सुप्रिया सुळेंना मतदान केलं नाही तर बारामतीतल्या गावांचं पाणी बंद करण्याची धमकी दिल्याचा अजित पवारांवर आरोप. केंद्रीय निवडणूक आयोगानं मागवला अहवाल. खापरेंनी दिलेली आम्ही निवडणूक यांच्याकडे कोणतं साहित्य पुन्हा तेच करीत एकदा सांगितलं. अजित पवारांवरचे आरोप खोटे. शरद पवारांनी केली पाठराखण तर विरोधकांनी केली कारवाईची मागणी. आम्ही ते अर्ज वगैरे सगळा दिला होता की एका ठिकाणी नाव यावं, तर ते सगळा फॉर्म वगैरे भरून दिला होता, पण ते दोन्ही ठिकाणची नावं गायब झालेली. मतदार यादीतल्या मतदारांची नावं गेली कुठे? संतप्त पुणेकर मतदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीचा ओघ. अनिल शिरोळेंचं उपोषण तर वंचितांना पुन्हा मतदानाची परवानगी देण्याची विश्वजित कदम यांची मागणी. अरे हमारा कोई पारिवारिक थोड़ी मतभेद है, पारिवारिक ही है। नहीं ना, आपको लगता है पॉलिटिकल मतभेद हो सकते हैं, पारिवारिक मतभेद थोड़ी है। उद्धव ठाकरेंबरोबर भविष्यात चर्चेचे राज ठाकरेंनी दिले संकेत. IBN नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले मतभेद राजकीय आहेत, कौटुंबिक नाही. डॉक्टर मुलाला उभं करून देखील तो मुलगा चालत नाही या नैराश्यातनं शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप हे त्यांचं षडयंत्र आहे. प्रचाराच्या कामासाठी रोजंदारीवर ठेवलेल्या महिलांचा राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंवर नकली नोटा दिल्याचा आरोप. हे आपल्या विरोधात षडयंत्र असल्याचा आनंद परांजपेंचा दावा. अमरावती जिल्हा परिषदेतल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेनं घेतला काढून. नवनीत राणा आणि आनंद अडसूळ यांच्यातल्या वादामुळे निर्णय. जळगाव जिल्ह्यात 21 दिवसात 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे संपवलं जीवन. आणि जालना शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जालन्यामध्ये उन्हाळी पिकं आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता.